श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना. तर उद्या आलेली आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा महत्त्व आहे आणि तो म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय शब्दाचा अर्थ म्हणजे काहीही नाश न होणारा. ह्या दिवशी केलेला जप, दान, ध्यान, ज्ञान हे अक्षय फल देणारं असतं. म्हणूनच त्याला अक्षय तृतीया असे म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्मामध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ह्याच दिवशी परशुराम यांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता. त्रेतायुगाच्या प्रारंभी सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी ह्याच दिवशी भागीरथी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने ह्या दिवशीचे खूप पावित्र्य वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय प्राप्त ह्याच दिवशी प्राप्त झाले. अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नव्हते. त्याचप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य अक्षय मानले जाते. ह्या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. श्रीकृष्ण अवतारात तर त्याचा गरीब मित्र सुदामा श्रीकृष्णांना भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे मूठभर पोहे होते. ते श्रीकृष्णाच्या चरणी सुदामाने अर्पण केले. तेव्हा कृष्णाने सुदामाचे दारिद्र्य दूर केले होते. त्याच्या झोपडीचे एका मोठ्या महालात रूपांतर केले होते. तेव्हापासून या दिवशी केलेला जप, ध्यान अक्षय फलदायी असतो. अक्षय तृतीयाला नवीन संकल्प केले जातात. नवीन वाहन खरेदी, नवीन व्यवसाय धंदा आरंभ केला जातो. या दिवशी गोरगरिबांना मातीचे भांडे, एखादे गोड पदार्थ, कपडे याचे दान केले जाते. यामुळे आपल्याला पुण्यप्राप्ती होते. ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीची व विष्णूची पूजा करायची, कारण आपण लक्ष्मीला धनसंपत्तीचे प्रतीक मानत असतो. लक्ष्मीची पूजा केल्यामुळे तिची कृपा आपल्या घरामध्ये प्राप्त होते. त्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, धन, संपदा येते. त्यानंतर घरामध्ये देवांना गोडाधोडाचा नैवेद्य जरूर दाखवावा. तसेच विष्णूचा 6वा अवतार असणाऱ्या परशुरामाचा जन्मसुद्धा ह्याच दिवशी झाल्याने परशुराम जयंतीही या दिवशी सगळीकडे साजरी करतात. हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे. याचबरोबर ह्या दिवशी नवीन उद्योग सुरू करणे, नवीन घरात गृहप्रवेश म्हणजे सर्व शुभ कार्य आपण ह्या दिवशी करू शकतो. तसेच देवघरात दिवसभर आपल्याला दिवा ठेवत राहायला पाहिजे, कारण देवतेला प्रकाशाकडे आकर्षित होते, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना जे काही तुम्ही शक्य असेल ते तुम्ही दान केले पाहिजे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेली घागर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा म्हणजे श्री सूक्तचं पठण आपल्याला हे करायचंच आहे. ह्या दिवशी आपल्याला नखे कापायची नाही आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केशोनी म्हणजे झाडू खरेदी ही या दिवशी आपल्याला करायची आहे. गाईला अन्नदान करणे, गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे, कारण हा दिवस खूपच महत्त्वाचा मानला जातो.
ह्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात भांडणे, वादावादी, शिवीगाळ होणार नाही याची काळजी तर आपल्याला घ्यायची आहे. मोठ्यांचा अपमान आपण करू नका. ह्या दिवशी बघा, तुम्हाला कोणाला पैसे उधार द्यायचे नाही आहेत, म्हणजे आपले पैसे उधार द्यायचे नाहीत. त्यानंतर तुमच्या दारात ह्या दिवशी जर कोणी प्राणी, व्यक्ती, स्त्री, पुरुष आलं तर तुम्ही यथाशक्ती या व्यक्तींना त्यांना काहीतरी जर एखादे मुखे प्राणी आले तर त्यांना खायला द्या. ह्या दिवशी आपल्याला काळे कपडे परिधान करायचे नाहीत. ह्या दिवशी मांसाहार, मद्यपान तर अजिबात करायचं नाही, बिलकुल करायचं नाही. ह्या दिवशी पितरांची सेवा अवश्य करावी. पितृस्तोत्र तसेच पितृ अष्टक म्हणावं. ह्यामुळे पितरांची आपल्यावर कृपा राहते. जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करायची आहे. तर बघा, कोणते नियम व अटी आपल्याला पाळायचे आहेत ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.